कसलेलं शहाणपण आहे केंद्र सरकारचं. ज्यावेळेस त्यांना त्या युवकांची नस समजली आहे तर देश काय चालवणार आहे ती मंडळी. 20-22 दिवसानंतर तुम्ही ह्या लोकांचा अंदाज घेताय तर खरंच या देशाचे प्रधानमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळ सक्षम असतं तर त्यांनी लवकरात लवकर रिझाईन घेतला असता. पण त्यांना काय वाटलं, पहिल्यांदा पोरा छोरांचं आहे, नंतर त्यातली काही माणसं आपण फोडू, आंदोलन एवढं चालणार नाही, लाठीचार्ज करू, पोलीसचे वापर करू आणि लोकशाहीच्या चारही स्तंभावर दादागिरी करू. ही भूमिका जी केंद्र सरकारची होती, विरोधी पक्षालाही नीट सभागृहात बोलून द्यायचं नाही, त्यांचा अपमान करायचा, या साऱ्या बाबी लक्षात आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि तिथं फ्लो वाढत होता. स्वतः 4 दिवस होतो, मलाही अरेस्ट झाला, आम्ही अरेस्ट झालो, आम्ही तिथं अरेस्टमध्ये आहे. आम्ही जे नेते झाले त्यात परत आम्ही किसानांचं आंदोलन केलं तर शंभू बॉर्डरवर 10,000 शेतकऱ्यांना तिथंच अडवलं आणि आम्हाला अलीकडेच ताब्यात घेतलं, आम्हाला त्या बंचमध्ये जाऊनच दिलं नाही. आणि अशा ठिकाणी जंगलात आम्हाला नेऊन ठेवलं, पाणी नाही, लाईट नाही, काही देखील नाही सोयी, अशा ठिकाणी ठेवलं आणि संध्याकाळी 8 वाजता सोडलं. कारण आम्ही जंतर मंतरला तशीच लॉबी घेऊन जात होतो. त्यांना कळालं की जंतर मंतरलाही चालली ती म्हणल्यानंतर त्याने आम्हाला तिथं रोखलं. नंतर आम्ही डिपकेंची भेट घेतली, सोनू वांगचूकची भेट घेतली, त्यांच्याशी बसलो, आम्ही चर्चा केली लोकांशी. तर त्या तरुणांची तिथं विशेष म्हणजे सर्व समाजाचे तरुण होते, एका जातीचे नव्हते, एका धर्माचे नव्हते, सर्व धर्माचे होते. मला पारशी काही भेटली, मुस्लिम भेटले, ख्रिश्चन भेटले, हिंदू भेटले, म्हणजे बौद्धिस्ट भेटले, सर्व समाज के लोक तिथं होते विशेष म्हणजे. आणि तिथं एकमेकाला लोक तिथं आणून एकमेकाला खाऊ द्यायचे, पाण्याच्या बिस्लरीच्या बाटल्या द्यायची. असं एकच जण आंदोलन चालवत नव्हता, कोणतरी डिस्लरी गाड्या पाठवल्यात, हे जे अपमान करत होते लोक की यांना कोणतरी स्पॉन्सर केलेलं आहे. बिलकुल नाही, जनतेनं स्पॉन्सर केलेलं हे आंदोलन होतं. कुठल्याही माणसांना दावेदार, मी तिथं 4 दिवस होतो स्वतः, म्हणजे कुणी एकच माणूस आणला. जसं अण्णा हजारेंचं केजरीवालचं आंदोलन बाहेर पाठिंबा आरएसएसचा होता, तसा ह्यांना कोणाचाच पाठिंबा नव्हता. पण विरोधी पक्ष जे आहेत BJPच्या विरोधातले, तिने आपलं जेवढं होईल तर मॉरल सपोर्ट द्यायची भूमिका आम्ही केली ती. आणि जेवढं ताकद लावायचं आम्ही त्याला सांगितलं, तो घाबरायचं नाही, भेटायचं. आणि मला आनंद का वाटला, माझ्या राज्यातली मुलं आणि मुली जादा होत्या. गडचिरोलीपासून ते कोल्हापूरपर्यंत, इकडं सांगलीपासून ते इकडं रायगडपर्यंत, पालघरपर्यंत, नंदुरबारपर्यंत सर्व स्टुडंट मुलं मुली तिथं आलत्या विशेष म्हणजे. आणि ते प्रत्येकाने भेटले तिथं, प्रत्येक तालुक्यातले जिल्ह्यातले, कसं आला, काय राहण्याची सोय कशी, काय कशी. तर काही आपल्यातले मेंबर ऑफ पार्लमेंटच्या तिथं आम्ही राहण्याची सोय 300 लोकांची केली. काँग्रेसनं सुद्धा आंदोलन केलं, पण कॉक्रोच जनता पार्टी जी युवकांची पार्टी आहे त्या पार्टींनी प्रथमच मोदींना झुकवलं असं तुम्हाला वाटतं का? नाही, एक लक्षात ठेवा, कॉक्रोच पार्टीचा आहे, परंतु बेस लेवलला कॉक्रोच पार्टीचं काही नव्हतं ना. त्यांनी काय केलं, मीडियातून उभा केलं, पण त्यांचा तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, नंतर लोकलचा समजा ब्लॉक प्रमुख, बूथ लेवल प्रमुख, इथं संघटन त्यांचं नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. काँग्रेस म्हणा, आमच्याकडे काही थोडं तरी आम्ही 40 वर्ष राजनीती करतो मी आमचा आहे, परंतु हल्ला केला तर कॉक्रोच पार्टीच्या माध्यमातून झाला, हे पहिलं मान्यच केलं पाहिजे. परंतु काँग्रेस, आम्ही छोटे मोठे लोक होतो, थोडंसं त्यातही झालं ना, जास्त क्रेडिट जाते त्या तरुणांना जाते. आम्ही क्रेडिट घ्यायचं नाही, आम्ही नेतृत्व घ्यायचं तिथे गेलो नव्हतो. परंतु काँग्रेसनं बी राहुल गांधीचं देखील अभिनंदन मी यासाठी करतो की त्यांना देखील त्यांना पंतप्रधानांच्या दारात गेले, तिथनं त्यांना पोलिसांनी वळबडत नेलं, होरपडत नेलं. काल सभागृहात ज्यावेळेस त्यांची भूमिका मांडत होते तेव्हा सर्व खासदारांनी त्यांना बोलून दिलं नाही BJPच्या नाराज पार्टीच्या. हे कितपत योग्य आहे? राहुल गांधीचा रोल तिथे एकदम चांगला आहे. राहुल गांधीने तू काय म्हणत नाही माझं नेतृत्व घ्या, आम्ही काल गेलो म्हणजे आम्ही दीपकेला सांगून की आमचं नेतृत्व घ्या असं नाही, आम्ही सांगितलं की बाबा ते विद्यार्थ्यांचंच नेतृत्व आहे, आय एम सपोर्टेड हिम, सपोर्ट म्हणून आम्ही बीम म्हणून आलो नाही. परंतु आम्ही त्यांना गाईडलाईन बी करत होतो ना. आमच्या उद्धव ठाकरेचा, राज ठाकरेचा उपयोग झालाच ना, नाही म्हणून चालता येत नाही ना. हे सारे विरोधक आम्ही एकत्र आलो, आम आदमी पार्टी असेल, सर्वांचं ज्याचं काय मिसन्स वाढलं आहे. आम्ही म्हणत नाही की फार मोठे आहे, परंतु काँग्रेसनं त्यात जीव भरण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोहनजी भागवत यांचं वक्तव्य आलेलं आहे की पूर्वीच्या काळी आम्ही आज्ञाधारक मुलं होतो, आता मात्र प्रश्न विचारतायत वडीलधाऱ्यांना मुलं, आणि त्यानंतर हा राजीनामा आलेला आहे. कुठेतरी संघाच्या माध्यमातून मोदी सरकारवर दबाव टाकण्यात आला असावा असं तुम्हाला वाटते का? आणि म्हणूनच हा पक्षच संघाचा आहे, पक्षच संघाचा आहे. संघात जे घडतं त्यांच्यात सायंटिस्ट असतात, बुद्धिजीवी असतात आणि त्यांच्या माध्यमातून ते बसवतात. त्यामुळे मोदींच्यापाशी काही नाही, संघाचाच मालक मेन असतो. कुणाला मंत्री करायचं, कुणाला काढायचं, कुणाला ह्याला पर्याय द्यायचा, कुठल्या पक्षात काय करायचं, ही त्यात अभ्यास करणारी टीम आहे त्यांची 1927च्या पासूनची. त्यामुळं मोदी, अमित शहा हे बिचारे नावाला आहेत, खरे कर्तृत्वावर कोण आहेत? हेच आहेत ना बसलेले. हे मोदी मोहन भागवत साहेबच आहेत. मोहन भागवत साहेबच. आम्ही पॉलिटिक्समध्ये नाही, आम्ही सेवा करायला आहे, मेवा खायला ह्यांचीच लोक असतात.
सेवेच्या नावाखाली. त्यामुळं मोहन भागवतांचं हे स्टेटमेंट आहे, मुलं घरातला तुमच्या लहान नातीला मुलाला जेवढं कॉम्प्युटर समजतं तेवढं तुम्हाला समजत नाही. ती म्हणणार पप्पा दिस इज रॉन्ग, तुम्हाला उत्तर देता येणार नाही. मोदी साहब अच्छे बात थे, अभी ऐसा ऐसा क्यों कर रहे, लड़की को मेरी सिस्टर को क्यों मारा, तो आप क्या जवाब देंगे? आपने वोट बीजेपी को दिया है, आपकी औरत ने वोट बीजेपी को दिया है. लड़की बोलती मैंने बोला था मोदी अच्छा है लेकिन अभी वोट नहीं देंगे, तो तुम क्या करेंगे? तुम्हारी लड़की का ज़्यादा सुनेंगे, जो बच्चे हैं ना, अरे भाई ये लड़का का नहीं सुनेंगे, लड़की का सुनेंगे. लड़की बोलेगी पप्पा ये तुम्हारा गलत है, तुम गलत बात करता है. और उसने क्या किया था, सर्व या लोकांनी मीडियाच्या माध्यमातून धनदांडगे उद्योगपती एका बाजूला ठेवून देश लुटायचा आणि तुम्हाला एका मताला 1 लाख रुपये द्यायचं आणि आम्ही निवडून यायचं. लोक म्हणणार तेच जिंकतात कसे, आता तर EVM मशीनच त्यांच्या ताब्यात आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर आता हे सगळं प्रकरण शांत होईल आणि या पुढच्या परीक्षा व्यवस्थित होतील असं तुम्हाला वाटतं? अजून सांगता येणार नाही, हे काही लगेच नाही. आमचं म्हणणं आहे, आमच्या राष्ट्रपती मागणी आहे, नीटच कॅन्सल करा. बहुजन समाजाला जायचा अडवायचा प्रयत्न नीटच्या माध्यमातून होतो. आणि तुम्ही आता IAS IPSला आमची पोरं जे अभ्यास करतात, ओम बिर्लाची पोरगी IASची परीक्षा न देता कसं काय IAS झाली? 350 सेक्रेटरी IAS कसं काय केलं ते आता 350 एकाने बी एक्झाम